तर चला मैत्रिणींनो, आज होता गुरुवार आणि पावसाचं पण खूप वातावरण झालं होतं. पाऊस येईन असं म्हणजे आला होता थोडासा. आणि तेवढ्यात चारा घेऊन मी घरी आले. घरी आल्यावर गायांना खायला टाकलं आणि पुढच्या कामाला सुरुवात. तर वातावरण बघा किती छान झालं होतं आणि प्राजक्ताचं झाड पाठीमागं लावलेलं मी तुम्हाला दाखवलंच होतं. तर ते झाड आता खूप मोठं झालं आणि गुलाबाच्या फुलाला पण अजून कळ्या आल्या तर छान आलं आहे. फुलं पण भरपूर येऊन जातात, कारण मी कधीच फुल तोडीत नाही. झाडालाच फुल येऊन जातं. पण मग आता आहे ना, वाटतंय तोडून देवाला ठेवावं, कारण तोडलं ना मग त्याला परत असे आगाऱ्या फुटतात. तर चला, हे इथले दाजी घोडकेचे, तर ते आले होते कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला, कारण त्यांनी मला 2-3 फोन केले पण मी त्यांचे फोनच घेतले नाही. तर ते डायरेक्ट घरी आले. मग कार्यक्रम होता आज भैरोबाची जत्रा. तर मैत्रिणींनो, हा 2-3 चला, दिवसाचा मिळून छान अशी एकत्रित ब्लॉग मेथीची येतोय. भाजी आणली आणि मेथीची भाजी कधी पण बारकी बारकीच आणायची, लाल कोराची भाजी आणायची. तर छान अशी हिरवीगार भाजी आणली. म्हणलं लगेच नेसून ठेवते, नेसून ठेवायला घेतली. तर इकडं सगळं अजून भाजीपाला काढायचा यातला. बटाटे, वांगे, काकडी, सगळं टमॅटो बिमॅटो सगळं आणलेलं आहे. आणि इकडं थोडासा हे वाटाण्याच्या शेंगा येतात. इथं थोडासा किराणा आणला, कोबूचा गड्डा आणि भेळ. बाजारला गेलं म्हणजे भेळ तर असतीच. तर चला ना, आता सगळा बाजार सोडते आणि पुढं जायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते, तुमच्याशी शेअर करते. तर चला मैत्रिणींनो, ब्लॉगला कंटिन्यू राहा. भेटू तर पुढं. भाजी बघा किती छान आहे, हिरवी हिरवी गार आहे. मला मेथीची भाजी ना कोरडी खूप आवडती, त्याच्यामुळं मी बाजारला गेले ना तर आवर्जून मेथीची भाजी आणत असते. तयारी झाली आणि तुम्हाला म्हणलंच होतं मगाशी की आज कुठं जायचं आहे. तर इथं भैरोबाची जत्रा आहे. भैरोबाच्या जत्रामुळे तिथं दरवर्षी सगळ्या वस्तीसाठी जेवण ठेवलं असतं. तर आज मी तिकडंच निघाले. जायचं नव्हतं, कंटाळा आला होता बाजारला त्याला गेले म्हणून, लय पळपळ झाली होती. पण आता ते एक बार फोन करून वैतागले. नंतर घरी आले सांगायला, म्हणलं आता जावंच लागते, नाही गेलं तर लय राग येईन. कारण पाठीमागं पण एक कार्यक्रम हुकवला मी त्यांचाच, गेले नाही. तर म्हणलं आता जावंच लागेल म्हणून आवरले आणि चालले, तिकडंच निघाले. तर आज आहे ना पावसाने इतकं वातावरण हे झाले. पण मग दरवर्षी भैरवाच्या मंदिरापाशी असतं स्वयंपाकाचा कार्यक्रम. यंदाच भैरवाच्या मंदिरापाशी नाही, कारण यंदा पावसामुळं घरी ठरवलं आहे त्यांनी, घरीच लोक जेव घालायचे. तर बरं झालं, लय लांब नाही इथंच आहे. पण ह्या निमित्ताने भैरवापाशी गेलो असतो, कारण दरवर्षी मी कधी काही ना काही कारणाने माझं जाणंच होत नाही. ह्या वर्षी तेच झालं होतं. पण आता अचानक बोलवलं आहे तर देवाने तर जायचं. तर चला पुढं. पावसामुळे ना गारोडीला अशी थंडी वाजली होती, तिच्या अंगावर असा काटा उभा राहिला होता. म्हणून तेच दाखवत होते मी, तुमच्याशी शेअर करत होते. तर किती काटा उभा राहिल्यामुळे दिसू राहिलं आहे तिच्या अंगावर. आणि आज आहे ना तिला जायचं आहे बरं का. तिला आज विकलं मी, कारण एवढे जनावरं पाळायचे, जीव लावायचा, लहानचे मोठे करायचे. कारण आता ती जन्मलीच आपल्या इथं म्हटल्यावर तिला किती जीव लावला असता ना आत्तापोत. आणि आता तिला जायचं ठरलं आहे. तर टेम्पो येऊन उभा राहिला आहे, पण त्या पोरांची काही ताकद व्हाय ना तिला तिथं न्यायची, कारण ती ना सुटली तर लय पळणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी वरच्या पोरांना बोलून घेतलं. तर घोडक्याचे गणू आले होते ते गाय बांधू लागायला, टेम्पोत घालू लागायला. तर त्यांची चालली इथं तयारी आता गाय धरायची, कारण त्या माणसांना तर काही जमाना, ते बाजूलाच उभा राहिले. गणूनीच धरली पण, सोडली पण, नेली पण तिकडं टेम्पोत घालायला. तर जनावर चाललं ना आपल्या दारातलं तर लक्ष्मी चालल्यासारखं होतं, घर मोकळं होतं. नंतर तर तुम्हाला पुढं दिसनच कसं दिसतंय घर.
नाही नाही मारीच नाही. तर बघा जनावरांना पण किती कळतंय, ते चालले तर त्यांना जाऊशी वाटत नाही. आपल्या इथून गारडीला पण तसंच झालं, ती जायला नको वाटत होतं तिला. तिने खूप येड्यावानी केलं आतमध्ये टेम्पोत घालायला, पण आता काय करणार आहे, नवीलाच झालेलं आहे. त्याच्यामुळं तिला, नाहीतर आम्हाला घरीच पाळायची होती बरं का. मला गाय विकूशी वाटत नव्हती, पण आता नविलाजाने मी ती विकली. तर आता राहिली फक्त एकच गाय, ती पण जाईन 1 महिन्याभराने. तिला ती गाभण आहे, तिला 9वा महिना चालू आहे. म्हणलं थोडी मांडी राहिली का मग विकू. तर पाळणाऱ्याला जर गेलं ना तर भारी वाटतं बरं का. कारण आपल्या इथं आपण जीव लावला असतो ना, ते अशी मग खाटकाला त्याला देऊशी वाटत नाही. पाळणाऱ्याने नेली भारी वाटतं. तरी कारड पाळणाऱ्याच्याच ठिकाणी गेली, कारण कारडीला दिसायलाच तेवढी होती, जातवानच तेवढी होती, भारी तर होती. चला, हॅलो त्याच्यामुळं हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल. मी आहे निर्मला पठाडे. गेली कारोड, आता राहिली एकच महिना. ती बी जाईन 1 महिना 15 दिवसात जाणारच आहे. तरी दावून मोकळी झाली, काय आता विलाज नाही. गेली बाई कारड. दिवसभरचं इतकं बिजी शेड्यूल गेलं, कारण चिचा पाडल्या होत्या, चिचा याचायच्या होत्या म्हणून आहे ना. सकाळी मग कारड गेल्याच्या नंतर थोडंसं आवरलं. जेवण नव्हतं केलेलं, चारा आणायला तशीच गेलेली होती, आंघोळ नव्हती केलेली. मग आंघोळ केली, चारा आणला, जेवण केलं, कपडे बिपडे धुतले, आवरलं घरातलं झाडून ते. नंतर मग गेले चिचा याचायला. तर आत्ता फक्त म्हणजे 4 वाजेपर्यंत गेले मला चिचा याचायला. आता 5-6 वाजून गेले असते. 4 वाजेपर्यंत चिचा असल्या, चिचा आणून घरात ठेवल्या. परत थोडंसं जेवले. आता गाई खालचं आवरलं, गाईला खायला टाकलं, झाडून घेतलं, शेण भरलं, घरं बी झाडून झुडून घेतले व्यवस्थित. कारण सकाळी थोडं वसवसाचं उर केलेलं होतं मग. आणि गाय गेली तर कारड गेली तर एकटीच गाय राहिली. आता किती एकटी किलवणी दिसते, महिन्याभरात तर ती पण जाईनच. तर चला, सगळं स्वच्छता झाली घरची. आता किती वाजले तर यात काय दिसणार. नंतर बोलावून आता 5-6 झाले असतील. आता जायचं आहे घास कापायला. तर चला तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा, येते घास कापून.